आता इक्वेटर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. विषुववृत्त. इक्वेटर हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इक्वेटर म्हणजे पृथ्वीच्या मधोमध असलेली एक काल्पनिक रेषा जी पृथ्वीला उत्तर गोलार्ध म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फियर आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे सदर्न हेमिस्फियर अशा दोन भागांत विभागते. ही रेषा नकाशावर दाखवली जाते पण प्रत्यक्षात दिसत नाही. इंग्लिश मीनिंग. An imaginary line around the middle of the earth that divides it into the northern and southern hemispheres. Easy one-line definition. An imaginary line dividing the earth into two halves. आता synonyms पाहूया. मिडल लाईन, सेंट्रल लाईन हे शब्द मधोमध असलेल्या रेषेला दर्शवतात. संदर्भानुसार वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. पोल्स, एंड्स हे शब्द टोकाचे भाग किंवा शेवटचे बिंदू दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द इक्वेटर डिवाइड्स द अर्थ इंटू टू हाफ्स. विश्ववृत्त पृथ्वीला दोन भागांत विभागते. इथे इक्वेटर म्हणजे पृथ्वीचा उत्तर आणि दक्षिण असा विभाग करणारी रेषा. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द इक्वेटर? ए. अ रियल रिव्हर. बी. An imaginary line around the earth. C. A mountain range. D. A type of ocean. आता ॲस्ट्रोनॉट्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अंतराळवीर. ॲस्ट्रोनॉट्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे अंतराळात जाण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले लोक. ते अंतराळ यानातून अवकाशात जाऊन प्रयोग करतात, संशोधन करतात आणि अवकाशाचा अभ्यास करतात. इंग्लिश मीनिंग. पीपल हू आर ट्रेन्ड टू ट्रॅव्हल अँड वर्क इन स्पेस. इझी वन लाईन डेफिनेशन. पीपल स्पेशली ट्रेन्ड टू ट्रॅव्हल इन टू स्पेस. आता सिनोनिम्स पाहूया. स्पेस ट्रॅव्हलर्स, स्पेस एक्सप्लोरर्स, कॉस्मोनॉट्स हे शब्द अवकाशात प्रवास करणाऱ्या किंवा अवकाशाचा शोध घेणाऱ्या लोकांना दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. ऑर्डिनरी पीपल, सिव्हिलियन्स हे शब्द सामान्य लोकांना दर्शवतात जे अंतराळात जात नाहीत. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. ॲस्ट्रोनॉट्स मस्ट अंडरगो स्पेशल ट्रेनिंग. अंतराळवीरांना विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. इथे ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे अवकाशात जाण्यासाठी तयार केलेले लोक. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. Which sentence uses astronauts correctly? A. Astronauts study space and conduct experiments. B. She astronauts the book yesterday. C. The table astronauts quickly. D. They astronauts in the room. आता रोटेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. फिरवणे, अक्षाभोवती फिरणे. रोटेट हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. रोटेट म्हणजे एखादी वस्तू तिच्या अक्षाभोवती गोल फिरणे किंवा फिरवणे. उदाहरणार्थ पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, याला रोटेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग. टू टर्न अराउंड अ सेंटर ऑर ॲक्सिस. इझी वन लाईन डेफिनिशन. टू टर्न अराउंड अ सेंटर पॉइंट. आता सिनॉनिम्स पाहूया. स्पिन, टर्न, ट्विस्ट, रिव्हॉल्व हे शब्द गोलाकार फिरणे किंवा फिरवणे दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. स्टॉप, स्टे स्टिल, रिमेन, स्टँड हे शब्द हालचाल थांबणे किंवा स्थिर राहणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. इथे रोटेट्स म्हणजे पृथ्वी तिच्या अक्षाभोवती गोल फिरते. दुसरे वाक्य. प्लीज रोटेट द व्हील स्लोली. कृपया चाक हळूहळू फिरवा. इथे रोटेट म्हणजे चाक गोल फिरवणे. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. व्हॉट डज रोटेट मीन? ए. टू टर्न अराउंड अ सेंटर. बी. टू स्लीप. सी. टू जम्प. डी. टू ब्रेक. आता एक्झर्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. प्रयत्न करणे, जोर लावणे, शक्ती वापरणे. एक्झर्ट हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एक्झर्ट म्हणजे एखादे काम करण्यासाठी शक्ती, जोर किंवा प्रयत्न लावणे. जेव्हा आपण एखाद्या उद्दिष्टासाठी मेहनत करतो किंवा प्रभाव टाकतो
तेव्हा एक्झर्ट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू अप्लाय फोर्स, एफर्ट और इन्फ्लुएन्स. इझी वन लाईन डेफिनेशन: टू यूज युअर एनर्जी और स्ट्रेंथ टू डू समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. अप्लाय, यूज, स्ट्रेन, एक्सरसाइज हे शब्द शक्ती किंवा प्रयत्न वापरणे दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. रिलॅक्स, विथहोल्ड, स्टॉप हे शब्द प्रयत्न न करणे किंवा थांबणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही एक्झर्टेड ग्रेट एफर्ट टू विन द रेस. त्याने शर्यत जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. इथे एक्झर्टेड म्हणजे जोरदार प्रयत्न करणे. दुसरे वाक्य: यू मस्ट एक्झर्ट प्रेशर टू ओपन द लिड. झाकण उघडण्यासाठी तुला जोर लावावा लागेल. इथे एक्झर्ट म्हणजे शक्ती वापरणे. तिसरे वाक्य: शी एक्झर्टेड ऑल हर स्ट्रेंथ टू लिफ्ट द बॉक्स. तिने पेटी उचलण्यासाठी तिची सर्व शक्ती वापरली. इथे एक्झर्टेड म्हणजे जोर लावणे किंवा शक्ती वापरणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: व्हॉट डज एक्झर्ट मीन? ए. टू स्लीप, बी. टू अप्लाय एफर्ट, सी. टू फॉरगेट, डी. टू लाफ. आता मिनरल वेल्थ या शब्दसमूहाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: खनिज संपत्ती. मिनरल वेल्थ हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. मिनरल वेल्थ म्हणजे पृथ्वीच्या आत आढळणारी मौल्यवान खनिजे, जसे की कोळसा, लोखंड, सोने, तांबे इत्यादी. ही खनिजे देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाची असतात. इंग्लिश मीनिंग पाहूया. व्हॅल्युएबल मिनरल्स फाउंड इन दी अर्थ. इझी वन लाईन डेफिनेशन पाहूया. द नॅचरल सप्लाय ऑफ युजफुल मिनरल्स फाउंड अंडरग्राउंड. आता सिनोनिम्स पाहूया. नॅचरल रिसोर्सेस, मिनरल रिसोर्सेस, अर्थ रिसोर्सेस हे शब्द पृथ्वीमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक खनिज संपत्तीला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. रिसोर्स स्केअरसिटी, लॅक ऑफ मिनरल्स हे शब्द खनिजांचा अभाव किंवा संसाधनांची कमतरता दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: मिनरल वेल्थ इज इम्पॉर्टंट फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. औद्योगिक विकासासाठी खनिज संपत्ती महत्त्वाची आहे. इथे मिनरल वेल्थ म्हणजे उद्योगांसाठी वापरली जाणारी खनिजे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज मिनरल वेल्थ मीन? ए. व्हॅल्युएबल मिनरल्स फाउंड इन दी अर्थ, बी. बुक्स इन अ लायब्ररी, सी. क्लोथ्स इन अ शॉप, डी. फूड इन अ किचन. आता इन्क्लाइंड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: झुकलेला, कल असलेला, एखाद्या गोष्टीकडे झुकणारा. इन्क्लाइंड हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इन्क्लाइंड म्हणजे एखादी वस्तू सरळ नसून थोडी झुकलेली किंवा तिरकी असणे. तसेच एखाद्या व्यक्तीला एखादे काम करण्याची नैसर्गिक इच्छा किंवा कल असणे यासाठीही हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: स्लोपिंग, लीनिंग or having a natural tendency to do something. Easy one-line definition: something that is slanted or someone who has a tendency to do something. आता synonyms पाहूया. slanted, tilted, leaning, tending हे शब्द झुकलेले किंवा एखाद्या गोष्टीकडे कल असलेले असे अर्थ दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. straight, level, upright हे शब्द सरळ किंवा न झुकलेले असे अर्थ दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टॉवर इज इन्क्लाइंड टू वन साइड. मनोरा एका बाजूला झुकलेला आहे. इथे इन्क्लाइंड म्हणजे मनोरा सरळ नसून एका बाजूला तिरका आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज इन्क्लाइंड मीन? ए. कम्प्लिटली फ्लॅट, बी. स्लोपिंग और हॅव्हिंग अ टेंडन्सी, सी. व्हेरी हेवी, डी. फुल्ली क्लोज्ड. आता ग्रॅव्हिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटी हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वी किंवा इतर ग्रहांची अशी शक्ती जी वस्तूंना आपल्या दिशेने उडते. यामुळेच वस्तू खाली पडतात आणि ग्रह सूर्याभोवती त्यांच्या कक्षेत राहतात. इंग्लिश मीनिंग: द फोर्स दॅट पुल्स ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स द अर्थ. इझी वन लाईन डेफिनेशन: द नॅचरल फोर्स दॅट मेक्स थिंग्स फॉल टू द ग्राउंड. आता सिनॉनिम्स पाहूया.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पुल, अट्रॅक्शन हे शब्द वस्तूंना एकमेकांकडे ओढणाऱ्या शक्तीला दर्शवतात. अँटॉनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. रिपल्शन, वेटलेसनेस हे शब्द ओढ नसणे किंवा गुरुत्वाकर्षणाचा अभाव दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ग्रॅव्हिटी पुल्स ऑब्जेक्ट्स टुवर्ड दी अर्थ. गुरुत्वाकर्षण वस्तूंना पृथ्वीच्या दिशेने ओढते. इथे ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीची वस्तूंना खाली ओढणारी शक्ती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन, विच सेंटेन्स युजेस ग्रॅव्हिटी करेक्टली? ए. ग्रॅव्हिटी मेक्स ऑब्जेक्ट्स फॉल टू द ग्राउंड. बी. ग्रॅव्हिटी ईट्स फूड क्विकली. सी. शी ग्रॅव्हिटी द बुक. डी. दे ग्रॅव्हिटी इन द रूम. आता स्पेसक्राफ्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अंतराळयान. स्पेसक्राफ्ट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. स्पेसक्राफ्ट म्हणजे अंतराळात प्रवास करण्यासाठी तयार केलेले वाहन. याच्या मदतीनं अंतराळगीर किंवा वैज्ञानिक उपकरणे अवकाशात पाठवली जातात आणि ग्रहांचा अभ्यास केला जातो. इंग्लिश मीनिंग, अ व्हेइकल डिझाइन टू ट्रॅव्हल इन स्पेस. इझी वन लाइन डेफिनेशन, अ मशीन यूज टू ट्रॅव्हल बियॉन्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. आता सिनॉनिम्स पाहूया. स्पेसशिप, स्पेस व्हेइकल, स्पेस शटल हे शब्द अवकाशात प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी वापरले जातात. आता अँटॉनिम्स पाहूया. ग्राउंड व्हेइकल, अर्थ व्हेइकल हे शब्द पृथ्वीवर चालणाऱ्या वाहनांसाठी वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, सायंटिस्ट्स लॉन्च्ड अ न्यू स्पेसक्राफ्ट टू स्टडी मार्स. शास्त्रज्ञांनी मंगळाचा अभ्यास करण्यासाठी नवीन अंतराळयान प्रक्षेपित केले. इथे स्पेसक्राफ्ट म्हणजे ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले अंतराळयान. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अनदर क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ स्पेसक्राफ्ट. ए. स्पेसशिप. बी. बायसिकल. सी. बोट. डी. ट्रक. आता ट्रेमेंडस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. प्रचंड, फार मोठा, अफाट. ट्रेमेंडस हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ट्रेमेंडस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, खूप शक्तिशाली किंवा खूप प्रभावी असलेली गोष्ट. एखादी गोष्ट फार मोठी, जोरदार किंवा अत्यंत चांगली असेल तर हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग, व्हेरी ग्रेट इन अमाउंट, साइज और इंटेंसिटी. इजी वन लाइन डेफिनेशन, एक्स्ट्रीमली लार्ज और व्हेरी पॉवरफुल. आता सिनॉनिम्स पाहूया. ह्यूज, एनॉर्मस, ग्रेट, इमेन्स हे शब्द खूप मोठेपणा किंवा प्रचंड प्रमाण दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. स्मॉल, टायनी, लिटल, इनसिग्निफिकंट हे शब्द लहान किंवा कमी महत्त्वाचे असणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द रॉकेट प्रोड्यूस्ड अ ट्रेमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी. रॉकेटने प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण केली. इथे ट्रेमेंडस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातील ऊर्जा. दुसरे वाक्य, देर वॉज अ ट्रेमेंडस नॉईज ड्युरिंग द एक्सप्लोजन. स्फोटाच्या वेळी प्रचंड आवाज झाला. इथे ट्रेमेंडस म्हणजे खूप मोठा आणि जोरदार आवाज. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन, व्हॉट डज ट्रेमेंडस मीन? ए. व्हेरी स्मॉल. बी. व्हेरी ग्रेट और एक्स्ट्रीमली लार्ज. सी. व्हेरी स्लो. डी. व्हेरी वीक. आता पोल्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. ध्रुव किंवा टोकाचे बिंदू. पोल्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. पोल्स म्हणजे एखाद्या गोष्टीचे सर्वात टोकाचे किंवा शेवटचे बिंदू. पृथ्वीच्या संदर्भात उत्तर ध्रुव नॉर्थ पोल आणि दक्षिण ध्रुव साऊथ पोल हे पृथ्वीचे दोन टोकाचे भाग आहेत. या भागांमध्ये खूप थंडी असते आणि बहुतांश भाग बर्फाने झाकलेला असतो. इंग्लिश मीनिंग, द एक्स्ट्रीम एंड्स और पॉइंट्स ऑफ समथिंग, especially the north and south ends of the earth. Easy one line definition,
दी फार्देस्ट एंड्स और पॉइंट्स ऑफ द अर्थ और एन ऑब्जेक्ट. आता सिनोनिम्स पाहूया. एक्स्ट्रीम्स, एंड्स, टर्मिनल्स. हे शब्द एखाद्या गोष्टीच्या सर्वात टोकाच्या भागांना दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेंटर, मिडल. हे शब्द मध्यभाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द क्लायमेट नियर द पोल्स इज एक्स्ट्रीमली कोल्ड. ध्रुवाजवळील हवामान खूप थंड असते. इथे पोल्स म्हणजे पृथ्वीचे थंड आणि बर्फाच्छादित टोकाचे भाग आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज द वर्ड पोल्स मीन? ए. मिडल पार्ट. बी. एक्स्ट्रीम एंड्स. सी. स्मॉल ऑब्जेक्ट्स. डी. राऊंड शेप्स. आता प्लम लाईन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. ओळंबा किंवा लंबरेषा दाखवणारी दोरी. प्लम लाईन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. प्लम लाईन म्हणजे एका दोरीला खालच्या टोकाला वजन लावलेले साधन. हे साधन सरळ उभी म्हणजे व्हर्टिकल रेषा शोधण्यासाठी वापरले जाते. बांधकाम करताना भिंत किंवा खांब सरळ आहेत का हे तपासण्यासाठी याचा उपयोग केला जातो. इंग्लिश मीनिंग. अ टूल यूज्ड टू फाइंड अ वर्टिकल लाईन. इझी वन लाईन डेफिनेशन. अ टूल यूज्ड टू चेक अ वर्टिकल लाईन. आता सिनॉनिम्स पाहूया. प्लमेट, वर्टिकल लाईन टूल, लेवलिंग टूल. हे शब्द उभी रेषा तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाशी संबंधित आहेत. आता अँटोनिम्स पाहूया. हॉरिझॉन्टल लाईन, लेवल सरफेस. हे शब्द आडव्या किंवा समांतर पृष्ठभागाशी संबंधित आहेत. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द मेसन यूज्ड अ प्लम लाईन टू चेक द वॉल. गवंड्याने भिंत सरळ आहे का ते पाहण्यासाठी ओळंबा वापरला. इथे प्लम लाईन म्हणजे भिंत सरळ आहे का ते तपासण्यासाठी वापरलेले साधन. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज अ प्लम लाईन? ए. अ टूल यूज्ड फॉर कुकिंग. बी. अ टूल यूज्ड टू चेक अ वर्टिकल लाईन. सी. अ टूल यूज्ड फॉर पेंटिंग. डी. अ टूल यूज्ड फॉर कटिंग. आता हेमिस्फियर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. गोलार्ध, अर्धगोल. हेमिस्फियर हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. हेमिस्फियर म्हणजे एखाद्या गोल वस्तूचा अर्धा भाग. पृथ्वीच्या संदर्भात विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग होतात. उत्तर गोलार्ध, नदर्न हेमिस्फियर, आणि दक्षिण गोलार्ध, सदर्न हेमिस्फियर, म्हणजेच पृथ्वीचे दोन अर्धे भाग. इंग्लिश मीनिंग. हाफ ऑफ अ स्फियर, एस्पेशली हाफ ऑफ द अर्थ. इझी वन लाईन डेफिनेशन. हाफ ऑफ द अर्थ ऑर अ स्फियर. आता सिनोनिम्स पाहूया. हाफ स्फियर, हाफ ग्लोब. हे शब्द गोल वस्तूच्या अर्ध्या भागाला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. होल स्फियर, एंटायर ग्लोब. हे शब्द संपूर्ण गोल वस्तू दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. इंडिया इज लोकेटेड इन द नदर्न हेमिस्फियर. भारत उत्तर गोलार्धात आहे. इथे नदर्न हेमिस्फियर म्हणजे पृथ्वीचा विषुववृत्ताच्या वरचा भाग. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इंडिया लाईज इन द डॅश हेमिस्फियर. ए. सदर्न. बी. नदर्न. सी. वेस्टर्न. डी. ईस्टर्न. आता इमॅजिनरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. काल्पनिक किंवा मनात तयार केलेले. इमॅजिनरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इमॅजिनरी म्हणजे अशी गोष्ट जी प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, पण आपल्या कल्पनेत तयार केलेली असते. ती फक्त मनात असते, वास्तवात नसते. कथा, परिकथा किंवा कल्पनारम्य गोष्टींमध्ये असे शब्द जास्त वापरले जातात. इंग्लिश मीनिंग. एक्झिस्टिंग ओनली इन द इमॅजिनेशन अँड नॉट रिअल. इझी वन लाईन डेफिनेशन. समथिंग दॅट एक्झिस्ट्स ओनली इन इमॅजिनेशन. आता सिनोनिम्स पाहूया. फिक्शनल, अनरिअल, फॅन्टॅस्टिकल. हे शब्द काल्पनिक किंवा वास्तवात नसलेल्या गोष्टींना दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. रिअल, ॲक्च्युअल, जेन्युइन. हे शब्द खऱ्या आणि वास्तवात अस्तित्वात असलेल्या गोष्टींना दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य.
मेनी स्टोरीज इन्क्लूड इमॅजिनरी कॅरेक्टर्स. अनेक कथांमध्ये काल्पनिक पात्रे असतात. इथे इमॅजिनरी म्हणजे लेखकाच्या कल्पनेतून तयार केलेली पात्रे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. The equator is called an imaginary line because it dash. A is very long. B is very cold. C, it cannot be seen on earth. D is very small. आता रेव्होल्यूशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: परिभ्रमण, पूर्ण फेरी, क्रांती. रेव्होल्यूशन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. रेव्होल्यूशन म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूभोवती एक पूर्ण फेरी मारणे. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 1 वर्ष लागते. तसेच समाज, राजकारण किंवा तंत्रज्ञानात मोठा बदल झाला तर त्यालाही रेव्होल्यूशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: वन कंप्लीट मूव्हमेंट अराउंड समथिंग, अ ग्रेट चेंज. इझी वन लाईन डेफिनिशन: वन कंप्लीट सर्कल अराउंड समथिंग. आता सिनॉनिम्स पाहूया. रोटेशन, ऑर्बिट, टर्न, चेंज हे शब्द गोल फिरणे किंवा मोठा बदल दर्शवतात. अँटॉनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द: स्टिलनेस, स्टेबिलिटी, सेमनेस हे शब्द हालचाल नसणे किंवा बदल न होणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द अर्थ कंप्लीट्स वन रेव्होल्यूशन अराउंड द सन इन अ इयर. पृथ्वी सूर्याभोवती एक परिभ्रमण 1 वर्षात पूर्ण करते. इथे रेव्होल्यूशन म्हणजे सूर्याभोवतीची पूर्ण फेरी. दुसरे वाक्य: द इंटरनेट ब्रॉट अ रेव्होल्यूशन इन कम्युनिकेशन. इंटरनेटमुळे संवाद क्षेत्रात मोठी क्रांती झाली. इथे रेव्होल्यूशन म्हणजे मोठा बदल किंवा क्रांती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: What does revolution mean in astronomy? Options: A, a straight movement. B, one complete circle around something. C, sleeping. D, standing still. आता टेलिकम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: दूरसंचार. टेलिकम्युनिकेशन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. टेलिकम्युनिकेशन म्हणजे लांब अंतरावर माहिती किंवा संदेश पाठवण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. फोन, इंटरनेट, उपग्रह आणि रेडिओ यांच्या मदतीने दूरवर संवाद साधणे याला दूरसंचार म्हणतात. इंग्लिश मीनिंग: कम्युनिकेशन ओव्हर लॉंग डिस्टन्सेस यूजिंग इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स. इझी वन लाईन डेफिनेशन: सेंडिंग इन्फॉर्मेशन अक्रॉस लॉंग डिस्टन्सेस यूजिंग इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी. आता सिनोनिम्स पाहूया. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, टेलिकॉम हे शब्द तंत्रज्ञानाच्या मदतीने दूरवर संवाद साधण्याच्या प्रक्रियेला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डायरेक्ट कम्युनिकेशन, फेस टू फेस कम्युनिकेशन हे शब्द प्रत्यक्ष समोरासमोर होणाऱ्या संवादाला दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: टेलिकम्युनिकेशन हेल्प्स पीपल कम्युनिकेट अक्रॉस द वर्ल्ड. दूरसंचारामुळे लोक जगभरात एकमेकांशी संवाद साधू शकतात. इथे टेलिकम्युनिकेशन म्हणजे लांब अंतरावर संवाद साधण्याचे तंत्रज्ञान. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: विच सेंटेन्स युजेस टेलिकम्युनिकेशन करेक्टली? ए, टेलिकम्युनिकेशन हेल्प्स पीपल शेअर इन्फॉर्मेशन क्विकली. बी, शी टेलिकम्युनिकेटेड द बुक येस्टरडे. सी, द टेबल टेलिकम्युनिकेटेड लाऊडली. डी, दे टेलिकम्युनिकेटेड व्हेरी फास्ट. आता आपण अ क्लोज फिस्टेड पर्सन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ पर्सन हू इज अनविलिंग टू स्पेंड मनी, अ मायझर. मराठी मीनिंग: कंजूस किंवा पैसे खर्च न करणारी व्यक्ती. स्पष्टीकरण: जी व्यक्ती पैसे खर्च करायला तयार नसते आणि खूप कंजूस असते तिला अ क्लोज फिस्टेड पर्सन असे म्हणतात. सेंटेन्स 1: ही इज नोन ॲज अ क्लोज फिस्टेड पर्सन इन हिज विलेज. अर्थ: तो आपल्या गावात कंजूस व्यक्ती म्हणून ओळखला जातो. स्पष्टीकरण: तो पैसे खर्च करायला तयार नसतो म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: अ क्लोज फिस्टेड पर्सन नेव्हर लाइक्स टू डोनेट मनी. अर्थ: कंजूस व्यक्तीला पैसे दान करायला आवडत नाही. स्पष्टीकरण: पैसे खर्च करायला किंवा द्यायला न आवडणारी व्यक्ती म्हणून इडियम वापरली आहे.
एक्झाम टिप. अ क्लोज फिस्टेड पर्सन बरोबर कंजूस व्यक्ती. अर्थ अ मायझर, अ पर्सन हू हेट स्पेंडिंग मनी. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न. अ क्लोज फिस्टेड पर्सन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. कंजूस व्यक्ती. बी. उदार व्यक्ती. सी. धाडसी व्यक्ती. डी. मदत करणारी व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ ग्रीन हॉर्न हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग ॲन इनएक्सपिरियन्स्ड ऑर न्यू पर्सन. मराठी मीनिंग अनुभवहीन किंवा नवखा व्यक्ती. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कामात नवीन असते आणि तिला अजून अनुभव नसतो तेव्हा अ ग्रीन हॉर्न ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही इज अ ग्रीन हॉर्न इन दिस जॉब. अर्थ तो या कामात अजून नवखा आहे. स्पष्टीकरण. त्याला या कामाचा अनुभव नाही म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ॲज अ ग्रीन हॉर्न शी मेड मेनी मिस्टेक्स इन द बिगिनिंग. अर्थ नवखी असल्यामुळे सुरुवातीला तिने अनेक चुका केल्या. स्पष्टीकरण. ती नवीन असल्यामुळे चुका झाल्या म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ ग्रीन हॉर्न म्हणजे अनुभवहीन किंवा नवखा व्यक्ती. अर्थ ॲन इनएक्सपिरियन्स्ड पर्सन किंवा बिगिनर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न. अ ग्रीन हॉर्न या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. अनुभवी व्यक्ती. बी. नवखा व्यक्ती. सी. श्रीमंत व्यक्ती. डी. हुशार व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ कट अबाव समथिंग हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग समथिंग दॅट इज बेटर दॅन अदर्स. मराठी मीनिंग इतरांपेक्षा अधिक चांगले. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती इतरांपेक्षा थोडी जास्त चांगली असते तेव्हा अ कट अबाव समथिंग ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. हर परफॉर्मन्स वॉज अ कट अबाव द रेस्ट. अर्थ तिचे प्रदर्शन इतरांपेक्षा अधिक चांगले होते. स्पष्टीकरण. तिचे काम इतरांपेक्षा उत्कृष्ट होते म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. दिस रेस्टॉरंट इज अ कट अबाव दी अदर्स इन द सिटी. अर्थ हे रेस्टॉरंट शहरातील इतर रेस्टॉरंटपेक्षा चांगले आहे. स्पष्टीकरण. हे रेस्टॉरंट इतरांपेक्षा दर्जेदार आहे म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ कट अबाव समथिंग म्हणजे इतरांपेक्षा अधिक चांगले. अर्थ बेटर दॅन द रेस्ट, सुपिरियर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न. अ कट अबाव समथिंग या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. इतरांपेक्षा कमी. बी. इतरांपेक्षा अधिक चांगले. सी. खूप कठीण. डी. अगदी साधे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ ग्रे एरिया हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ सिच्युएशन दॅट इज अनक्लिअर ऑर नॉट क्लिअरली डिफाईन्ड. मराठी मीनिंग स्पष्टपणे बरोबर किंवा चूक ठरवता न येणारी परिस्थिती. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे स्पष्ट नसते आणि ती बरोबर की चूक हे ठरवणं कठीण असतं तेव्हा अ ग्रे एरिया ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द न्यू रूल क्रिएटेड अ ग्रे एरिया फॉर दी एम्प्लॉईज. या वाक्याचा अर्थ नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक अस्पष्ट परिस्थिती निर्माण झाली. स्पष्टीकरण. नियम स्पष्ट नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना समजत नव्हते काय योग्य आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ऑनलाईन प्रायव्हसी लॉज आर स्टील अ ग्रे एरिया इन मेनी कंट्रीज. या वाक्याचा अर्थ अनेक देशांमध्ये ऑनलाईन गोपनीयतेचे कायदे अजूनही स्पष्ट नाहीत. स्पष्टीकरण. कायदे पूर्णपणे ठरलेले नसल्यामुळे ही परिस्थिती अस्पष्ट आहे म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ ग्रे एरिया म्हणजे अस्पष्ट किंवा स्पष्ट नसलेली परिस्थिती. अर्थ समथिंग अनक्लिअर ऑर नॉट क्लिअरली डिफाईन्ड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न. अ ग्रे एरिया या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. पूर्णपणे स्पष्ट गोष्ट. बी. अस्पष्ट परिस्थिती. सी. आनंदाची घटना. डी. सोपे काम. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ पर्सन कॅनॉट चेंज देअर ट्रू नेचर. मराठी मीनिंग माणूस आपला मूळ स्वभाव बदलू शकत नाही. स्पष्टीकरण. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव किंवा सवय बदलणे कठीण असते तेव्हा अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही प्रॉमिस टू बी ऑनेस्ट बट अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स. अर्थ त्याने प्रामाणिक राहण्याचे वचन दिले पण माणूस आपला स्वभाव बदलू शकत नाही. स्पष्टीकरण. त्याची जुनी सवय बदलणे कठीण आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी ट्राईड टू स्टॉप गॉसिपिंग बट अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स. अर्थ तिने गॉसिप करण्याचा प्रयत्न केला पण स्वभाव बदलणे कठीण असते. स्पष्टीकरण. जुनी सवय सहज बदलत नाही म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप.
अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स. माणूस आपला मूळ स्वभाव बदलू शकत नाही. अर्थ. ट्रू नेचर कॅनॉट बी चेंज्ड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. माणूस सहज बदलतो. बी. माणूस आपला मूळ स्वभाव बदलू शकत नाही. सी. माणूस नेहमी चांगला असतो. डी. सवयी पटकन बदलतात. योग्य उत्तर कमेंट करा.